लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र। रोहिले खुर्द येथील अंगणवाडी गेली चोरीला, कार्यकारी अभियंत्याने दिले चौकशीचे आदेश। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात असलेल्या कन्नड तालुक्यातील रोहिले खुर्द येथे शेतकऱ्याने दिलेल्या दानपत्राच्या जागेवर अंगणवाडी बांधकामासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले असून सदर जागेवर अंगणवाडीचे बांधकाम करण्यात आलं नसून अंगणवाडी चोरीला गेली असल्याचे समजते। सदर अंगणवाडीच्या बांधकामात भ्रष्टाचार होऊन अपहार झाला असल्याची तक्रार MS बनसोड, कार्यकारी अभियंता बांधकाम, जिल्हा परिषद संभाजीनगर यांच्याकडे रोहिले खुर्द येथील सामाजिक कार्यकर्ते तात्यासाहेब रामहरी पवार यांच्यासह नागरिकांनी केले असून याबाबत अंगणवाडीच्या चौकशीचे आदेश कार्यकारी अभियंता बनसोड यांना दिले। अंगणवाडीच्या संदर्भात दिनांक 31 ऑगस्ट 2024 रोजी साहेबराव नारायण पाटील यांच्या समितीने चौकशी केली आहे। याबाबत सविस्तर वृत्त असे की छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात असलेल्या रोहिले खुर्द येथील शेतकरी अशोक राजाराम पवार यांनी त्यांच्या स्वतःच्या नावे असलेल्या शेतजमीन गट नंबर 108 मध्ये 1 गुंठा शेतजमीन अंगणवाडी बांधकाम करण्यासाठी रजिस्ट्रीने दानपत्र दिलं होतं। सदरच्या दानपत्रानुसार त्या जागेवर अंगणवाडी बांधण्यात आली नसल्याने याबाबत तात्यासाहेब पवार यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांनी पंचायत समिती कन्नड जिल्हा संभाजीनगर यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या, परंतु जिल्हा परिषद शाखा उप अभियंता बलखंडे यांनी वस्तुस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून खोटा अहवाल कन्नड पंचायत समितीकडे दिला आहे। त्यामुळे तक्रारदार तात्यासाहेब पवार यांनी छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद बांधकाम अभियंता MS बनसोड यांच्याकडे तक्रार दिल्यानंतर बनसोड यांनी दिनांक 4/7/2024 रोजी साहेबराव नारायण पाटील, उपविभागीय अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वैजापूर, अध्यक्ष मनोज मच्छिंद्र उढाण, कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वैजापूर सदस्य यांची समिती गठीत करून सदरील अंगणवाडी इमारत निधी अपहार भ्रष्टाचार संदर्भात बलखंडे, शाखा अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कन्नड यांच्याशी संपर्क साधून चौकशी करण्यात यावी। सदरील तक्रार ही अतिशय गंभीर स्वरूपाची असल्याने उपरोक्त प्रमाणे गठीत चौकशी समिती स्थळी पाहणी, अभिलेख तपासून कागदपत्रे आधारे चौकशी अहवाल त्वरित दिनांक 12/7/2024 पर्यंत बांधकाम विभागास सादर करावा, असे आदेश छत्रपती संभाजीनगर बांधकाम कार्यकारी अभियंता MS बनसोड यांनी दिले होते। मात्र दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी साहेबराव नारायण पाटील, उपविभागीय अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वैजापूर, मनोज मच्छिंद्र उढाण, कनिष्ठ अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वैजापूर यांनी बलखंडे, शाखा अभियंता, जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग कन्नड, रोहिले खुर्द ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक डोखे, अंगणवाडी कार्यकर्ती सुनीता सीताराम बोरसे, शेतकरी अशोक राजाराम पवार व तक्रारदार आणि नागरिक यांच्या उपस्थितीत चौकशी करून जबाब पंचनामा केला आहे। शेतकरी अशोक राजाराम पवार यांनी त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या शेतजमीन गट नंबर 108 मध्ये जी जागा अंगणवाडीसाठी रजिस्टर दानपत्र म्हणून दिली आहे, ग्रामसेवकाने ठराव घेऊन दिलेल्या जागेवर अंगणवाडी बांधकाम झालेलं नाही। ही जागा अंगणवाडीसाठी निश्चित केलेली आहे, त्या जागी अंगणवाडी चोरीला गेलेली आहे, असा जबाब तक्रारदार तात्यासाहेब रामहरी पवार, बारकू मच्छिंद्र पवार व संजय मच्छिंद्र पवार, नामदेव देविदास पवार, ग्रामपंचायत सदस्य प्रल्हाद पवार, काणिपनाथ कारभारी गायकवाड, बाबूराव रामराव पवार आदींनी जबाबात म्हटलं असून सदरची दिलेली जागेची चतुर्सीमा पूर्वेला शिवनाथ राजेंद्र पवार यांची शेतजमीन आहे, पश्चिमेला शिवाजी देवराव ढोकळे यांची शेतजमीन आहे, दक्षिणेला गोरख दत्तू पवार यांची शेतजमीन असून उत्तरेला अशोक राजाराम पवार शेतमालक यांची उरलेली शेती आहे। या ठिकाणी अंगणवाडीचे बांधकाम झालेलंच नाही, असे देखील जबाबात म्हटलं आहे। ग्रामसेवक TN डोखे व अंगणवाडी कार्यकर्ती सुनीता सीताराम बोरसे यांनी जबाबात म्हटलं आहे की जागा मालकाने अंगणवाडीसाठी जी रजिस्ट्री दान केलेली जागा आहे त्याच जागेवर गट नंबर 108 मध्ये सध्या ज्या अंगणवाडीचे बांधकाम झालेले आहे त्या समोरील वैयक्तिक रूम मध्ये गेल्या 10 वर्षापासून अंगणवाडी भरत आहे।
तर शेतकरी शेती मालक अशोक राजाराम पवार यांनी जबाबामध्ये म्हटलं आहे की मी शेत जमिनीचा मालक असून मी रजिस्ट्री दानपत्र दिलं आहे. मी अंगणवाडीसाठी जागा दिलेली असून चतुर्सीमा मी स्वतः दिलेली आहे व नजर चुकीने अंगणवाडीच्या जागेमध्ये बदल झालेला असेल तर चतुर्सीमा बदलून करून देण्याचा अधिकार आहे. मूळ जागा व अंगणवाडीची जागा ही माझ्याच मालकीची आहे असे दानपत्र करून दिलेल्या शेतकऱ्याने दिलेल्या जबाबात म्हटलं आहे. याचाच अर्थ असा येतो की जी जागा अंगणवाडी बांधकामासाठी दिलेली आहे त्या जागेवर सदरचे इमारतीचे बांधकाम झालेले नसल्याचं सिद्ध होत आहे. यावर चौकशी समितीची चौकशी अधिकारी साहेबराव नारायण पाटील, उपविभागीय अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वैजापूर अध्यक्ष व मनोज मच्छिंद्र उढाण, कनिष्ठ अभियंता जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग वैजापूर सदस्य यांनी घेतलेल्या जबाबानुसार अहवालात पाठवतात की गौडबंगाल करतात हे आता येणारा काळच ठरवेल. चतुर्सीमानुसार सदरच्या अंगणवाडीचे बांधकाम झालेले नसल्याचे सिद्ध झाल्याचे दिसते. आंधळ दळतय आणि कुत्रं पीठ खातय अशी गत झाली आहे. तरी यात गुंतलेल्या सर्व अधिकारी पदाधिकारी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. परंतु आता चौकशीचा अहवाल योग्य जातो की खोटा जातो यावर अवलंबून असून MS बनसोडे, कार्यकारी अभियंता बांधकाम जिल्हा परिषद संभाजीनगर हे काय निर्णय घेतात याकडे रोहिले खुर्द गावासह संपूर्ण कन्नड तालुक्याचे लक्ष लागून राहिलं आहे. एक आर आता या ठिकाणी अंगणवाडी झालेली नाही, पण दुसरीकडे झालेली आहे का अंगणवाडी? दुसरीकडे ते म्हणता झालेली या अहवालामध्ये. हो. सरपंच ग्रामसेवकांचं काय म्हणणं आहे? सरपंच ग्रामसेवक हा 5 फोन नंबर असून हा कन्नडून कारभार करतो आणि त्यांच्या जवळील लोकांचा कारभार करतो. आमच्या संघ बोलतही नाही, गावातही येत नाही. याच्यावर तुमची इच्छा काय आता शेवट? आमची इच्छा आहे संबंधितावर योग्य ती कारवाई होऊन गुन्हे दाखल झाले पाहिजे. यांनी संबंधित बालकाला सुजाण नागरिक घडवण्या अगोदरच त्यांचे अतिरेकाप्रमाणे विघटित कृत्य करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जय शिवराय. आम्ही रोहिला खुर्द येथील गावकरी असून आमच्या गाव हे छत्रपती संभाजीनगरच्या बाँड्रीवर असल्यामुळे आमच्या गावातील योजना ह्या प्रशासकीय अधिकारी व गावातील 2-4 पुढारी ह्या पूर्णपणे खाऊन घेतात. त्यातलीच हा एक भाग असून आमच्या गावासाठी ग्रामपंचायतला खारी वस्ती अंगणवाडी नियोजन 2021-22च्या नियोजनातून मंजूर झालेली आहे व त्या मंजुरीचे काम त्यासाठी अंगणवाडीच्या इमारत बांधकामासाठी दिलेली जागा त्या जागेवर आम्ही सध्या उभं आहे आणि त्या जागेची चतुर्सीमा त्या जागेची चतुर्सीमा ही पूर्वेस शिवनाथ राजेंद्र पवार यांची जमीन म्हणजे ह्या बाजूला ते शेड बघा घ्या तिकडे, तसेच पश्चिमेस शिवाजी देवराव डोखळे यांचं शेड आणि त्यांची इमारत, तसेच दक्षिणेस गोरख दत्त पवार यांची कपाशी व उत्तरेस शिल्लक असलेली जमीन आणि ही जागा आहे अंगणवाडीसाठी श्री अशोक राजाराम पवार यांनी गट नंबर 108 मधून ही जागा दान म्हणून 1 आर दिलेली आहे आणि संबंधित दान दिलेल्या जागेवर इमारतीचं बांधकाम झालेलं नाही. परंतु आम्ही चौकशी लावली असता प्राथमिक चौकशी अहवाल व अंतिम चौकशी अहवाल हा उपविभागीय अभियंता उपविभाग कन्नड यांनी पूर्णपणे चुकीचा अहवाल दिलेला आहे आणि त्यांनी त्या चुकीच्या अहवालात म्हणलेलं आहे की सदरील इमारत ही ह्या जागेवर झालेली आहे व ती इमारत पूर्ण बांधकाम करून आम्ही तिथं अंगणवाडी भरती आणि त्यांच्या ताब्यातसुद्धा दिलेली आहे. एवढा खोटा व भ्रष्ट अधिकारी यांनी एवढा खोटा अहवाल दिलेला असताना वरिष्ठ अधिकारीसुद्धा यात कोणतंही लक्ष घालीत नाही आणि यांना हा पूर्णपणे 11,64,000चा पूर्णपणे भ्रष्टाचार केलेला आहे. त्यामुळे याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अशी आमची विनंती आहे. रिपब्लिकन वार्तासाठी नांदगाव प्रतिनिधी मुक्ताराम बागुल, नाशिक.